केरळमधील 36 वर्षीय भारतीय नर्स निमिषा प्रियाला येमेनमधील एका वादग्रस्त खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषावर 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाने भारत आणि येमेन या दोन्ही देशाचे लक्ष वेधले गेले आहे. अलीकडेच येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशाद अल अमिनी यांनी त्यांच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिल्याने त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे की निमिषा प्रिया कोण आहे आणि या दोन्ही देशांमधील तणावाचं कारण का बनलं आहे. निमिषा प्रिया केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी आहे. 2011 मध्ये रोजगाराच्या चांगल्या संधींच्या शोधात ती नर्सिंगच्या कामासाठी येमेनची राजधानी साना येथे गेली. 2015 मध्ये तिने येमेनमध्ये एक क्लिनिक उघडलं. तेथे त्यांनी स्थानिक नागरिक तलाल अब्दो महदी यांच्यासोबत भागीदारी करून वैद्यकीय दवाखाना सुरू केला. येमेनमधील परदेशी नागरिकांसाठी ही कायदेशीर आवश्यकता आहे. 2014 मध्ये गृहयुद्ध आणि आर्थिक अडचणींमुळे प्रियाचं कुटुंब भारतात परतलं, परंतु तिने स्वतः येमेनमध्ये काम करणं सुरू ठेवलं. जेव्हा तलाल महदीने तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात केली तेव्हा प्रियासाठी परिस्थिती बदलली होती. 2017 मध्ये निमिषा प्रियाला तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. तलालला भूल देऊन मारल्याचा आरोप प्रियावर आहे. दुसरीकडे प्रिया म्हणते की तलालला बेशुद्ध करण्याचा तिचा हेतू होता, जेणेकरून तिला तलालने जप्त केलेला तिचा पासपोर्ट परत मिळू शकेल. मात्र औषधाच्या ओव्हरडोजमुळे तलालचा मृत्यू झाला. त्यानंतर निमिषा आणि तिचा साथीदार हनान यांनी तलालच्या मृतदेहाचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकून दिले. तलालने बनावट कागदपत्रे तयार करून तो निमिषाचा नवरा असल्याचा दावा केला. तलालने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप निमिषाने केला आहे. तलालने निमिषाचा पासपोर्ट जप्त केला आणि तिच्या क्लिनिकमधून पैसे घ्यायला सुरुवात केली. त्याने निमिषाला शिवीगाळ करून मित्रांसमोर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. निमिषाचं कुटुंब आणि अनेक सामाजिक संस्था ब्लड मनी जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत सरकार आणि तिचं कुटुंब तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत सरकारने या प्रकरणात कायदेशीर सहाय्य करेल असं सांगितलंय, परंतु येमेनमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्ध आणि कोविड-19च्या निर्बंधामुळे याला विलंब होत आहे. त्याचवेळी निमिषा प्रिया म्हणते की हे प्रकरण तिच्या विरोधात राजकीय आणि कायदेशीर पक्षपाताचा परिणाम आहे. तिने दावा केला आहे की छळ आणि गैरवर्तन टाळण्यासाठी तिला महदीला शांत करायचं होतं, परंतु दुर्दैवाने हा प्रयत्न तिच्या विरोधात गेला.